जे कॉमनली यूज मॉडेल आहे त्याला म्हणतात 3 स्टेज डिमेन्शिया, 3 स्टेज मॉडेल ऑफ डिमेन्शिया, ज्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा 3 स्टेज असतात. माइल्ड स्टेज म्हणजे जे आपल्याला नॉर्मली एज रिलेटेड इश्यू वाटतात त्याला आपण माइल्ड डिमेन्शिया असं म्हणतो. म्हणजे थोडंफार विसरणे, गोष्टी कुठे ठेवल्यात ते लक्षात न येणे, पटकन शब्द न सुचणे, पटकन नावं न आठवणे किंवा कधी कधी चिडचिड होणे, मूडमध्ये बदल होणे, फ्लक्च्युएशन्स होणे, भूमीपणा येणे, असे जे सुरुवातीचे डिमेन्शियाची सुरुवात असते ती माइल्ड स्टेजमध्ये येते. अशा व्यक्तीला त्याच्यामध्ये होणारा प्रॉब्लेम हा समजत असतो की गडबड आहे, आणि जर आपण त्या प्रॉब्लेमची जाणीव करून दिली तर ते चिडचिड करतात. अशा व्यक्ती बऱ्याचशा वेळा इंडिपेंडंट असतात, त्यांना लक्ष ठेवावं लागतं पण कुठला असिस्टंट लागत नाही, आणि माइल्ड स्टेजच्या व्यक्ती ह्या इंडिपेंडंट काम करू शकतात. पण बऱ्याच वेळेला नातेवाईक हे वयानुसार होणारा मेमरीचा इश्यू आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण हीच स्टेज आहे ज्याच्यामध्ये खूप इंटरव्हेन्शन करू शकतो. त्याच्यानंतरचं सेकंड स्टेज आहे त्याला आपण म्हणतो मॉडरेट डिमेन्शिया किंवा मॉडरेट डिमेन्शिया. मॉडरेट डिमेन्शियामध्ये मेमरीचे इश्यूज अजून वाढतात. म्हणजे जर एखादा नातेवाईक खूप दिवसांनी भेटला नसेल तर ते विसरणे, लँग्वेजचे इश्यू येणे, शब्द न खूप कधी कधी इररिलेव्हंट बोलणे, परत परत त्याच गोष्टी बोलणे, किंवा डेली ऍक्टिव्हिटीज, कुकिंग असू दे, ड्रेसिंग म्हणजे स्वतःचे कपडे घालणे असू दे, किंवा स्वच्छता राखणे असू दे, हे थोडं अफेक्ट व्हायला सुरू होतं किंवा बऱ्याच वेळेला पूर्ण अफेक्ट होतं. त्याच्यानंतर वँडरिंगचे एपिसोड याच्यामध्ये दिसतात, किंवा रस्ताच विसरला आणि कुठं ते हरवले, किंवा घरामध्ये पटकन बाथरूम नाही सापडत आहे, पटकन दार नाही सापडत आहे असं होणे, किंवा नवीन ठिकाणी गेल्यानंतर, नवीन म्हणजे एका मुलाकडे राहतात आणि दुसऱ्या मुलाकडे काही दिवसांनी गेले तर तिथे कन्फ्युजन वाढणे, किंवा भासभ्रम, शंका, संशय येणे स्वतःच्या स्पाऊसवर किंवा घरातल्या नोकरावर किंवा अनोळखी व्यक्तींच्यावर शंका येणे किंवा भास होणे, कोणीतरी बोलतंय, कोणीतरी पिछा करतंय, कोणीतरी मागं येत आहे, किंवा कोणीतरी लक्ष ठेवू नये असं वाटणे, हे सेकंड स्टेज किंवा मॉडरेट स्टेजमध्ये दिसतं. आणि जेव्हा डिमेन्शिया सिव्हिअर स्टेजला जातं तेव्हा पूर्णपणे मेमरी जाते. असे व्यक्ती घरच्या लोकांना पण बऱ्याच वेळेला ओळखत नाही. डिपेंडन्सी खूप वाढते, मोबिलिटीचे इश्यू येतात, म्हणजे चालता फिरता येत नाही, एका ठिकाणी बसून व्हीलचेअरवर येतं, बॅलन्स जातो, किंवा पार्किन्सन सारख्या आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याच्यानंतर वेट लॉस व्हायला लागतो, खाल्लेलं अन्न पचत नाही, सततचे इन्फेक्शन्स व्हायला लागतात, पूर्णपणे लँग्वेज म्हणजे कम्युनिकेटच करू शकत नाहीत, किंवा बसून फक्त एका ठिकाणी बघत राहणे, किंवा विनाकारण चिडचिड करणे, विनाकारण एक्साइट होणे, असं देखील सिम्पटम्स या थर्ड स्टेजमध्ये दिसतात. सो डिमेन्शिया प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्याच्या सुरुवातीला जर इंटरव्हेन्शन म्हणजे डिमेन्शियावर कोणतीही ट्रीटमेंट नाही, पण जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये, माइल्ड स्टेजमध्ये जर डायग्नोसिस झालं तर हे होणारं प्रोग्रेशनचं स्पीड किंवा प्रोग्रेसिव्ह डिक्लाइनचा रेट आपण कमी करू शकतो, औषधं गोळ्या देऊन किंवा कॉग्निटिव्ह एक्सरसाइजेस घेऊन.